छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। तुम्हाला नापास केलंस, माझं वर्ष वाया घालवलंस असा आरोप करत इयत्ता 9वीतील एका 17 वर्षीय विद्यार्थ्यानं आपल्या शिक्षकावर चाकूने जीवघेणा हल्ला केला। ही घटना काल दुपारी छावणी परिसरातील एका शाळेत मुख्याध्यापकांसमोर घडली। सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। आपण बघू शकताय की कशा पद्धतीने हा विद्यार्थी शिक्षकांवर हल्ला करतोय। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित विद्यार्थी हा शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी शाळेत आला होता। मुख्याध्यापकांनी नियमानुसार अर्ज आणि थकबाकी भरण्याची सूचना केली, मात्र विद्यार्थ्याने अर्ज देण्यास नकार देत वर्ग शिक्षकाला बोलावण्याचा आग्रह धरला। शिक्षक केबिनमध्ये आल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि याच रागाच्या भरात विद्यार्थ्याने कमरेला लपवून आणलेला तीक्ष्ण चाकू काढत थेट शिक्षकाच्या पोटात वार केला। हल्ल्यानंतर जखमी शिक्षकाला दालनातच कोंडून ठेवत मदतीला धावलेल्या इतर शिक्षकांनाही चाकूचा धाक दाखवत विद्यार्थी तिथून पसार झाला। गंभीर जखमी शिक्षकाला तातडीनं घाटी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समजते। पोलिसांनी रात्री उशिरा गवळीपुरा परिसरातून संबंधित 17 वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतलाय। प्राथमिक तपासात हा विद्यार्थी 2023 मध्ये 9वीत नापास झाला होता आणि त्यानंतर शाळेत परतलेला नव्हता अशी माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे जखमी शिक्षकांचा त्याच्या परीक्षा किंवा पेपर तपासणीशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट झालंय। या घटनेमुळे शाळांमधील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। विद्यार्थ्यांमधील वाढता आक्रमकपणा आणि मानसिक तणाव यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज व्यक्त केली जाते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, छत्रपती संभाजीनगर।